पहिल्यांदा नमस्कार. मी प्रियांका नितीन देशमुख. जे माझे पतींचा वादविवाद झाला होता त्याच्याबद्दल जे न्यूजवरती जे टाकतायत की त्यांनी दबंगगिरी वगैरे केलेली आहे ते सरासर चुकीचं आहे. माझं एवढं स्पष्ट मत आहे की त्यांनी जो वादविवाद केला आहे त्याला मी काही समर्थन करत नाही आहे. पण त्यांचं जे म्हणणं होतं सिक्युरिटीशी की सिक्युरिटी गार्ड त्यांच्यासाठी ते भांडत होते म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की 11 तासासाठी तुम्ही 12 तासासाठी 11,000 रुपये हाऊसकीपिंगला देतात आणि सिक्युरिटी गार्डला 12 तासासाठी 14,000 देतात. ह्या अशा प्रकारचं त्यांचं बोलणं चालू होतं. त्यातून ते वादविवाद झाले आणि ते वादविवाद फक्त एकतर्फीच मांडलेले आहेत, दोन्ही बाजू मांडलेल्या नाही आहेत. आणि आम्ही CCTV फुटेज मागितली होती पण सगळी कमान ही तिथल्या चेअरमॅन त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे आम्हाला CCTV फुटेज भेटली नाही आहे. याचे सगळे पुरावे पण आहे आमच्याकडे. आम्ही सिक्युरिटी गार्डच्या जे काही आपण हे कंप्लेंट करत होतो त्याचे कोकण भवनला आम्ही ते हे कंप्लेंट पण केलेले आहेत. त्याचे सगळे अर्ज पण आहे इथं अर्ज पण दिलेले आहेत. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही अर्ज कंप्लेंट केलेल्या आहेत. माझ्या पतीला पण तिथे लागलेलं आहे पण केस ही एकच तर्फे झालेली आहे, दोन्ही तर्फे झालेल्या नाही आहे. आणि CCTV फुटेज पण आम्हाला पूर्ण उपलब्ध नाही आहे. त्याची पण आम्ही एक कंप्लेंट केलेली आहे सोसायटीमध्ये की आम्हाला ते सोसायटीमधून द्यावे CCTV फुटेज. आणि बाकीचं ते दाखवलं आहे की हे राष्ट्रवादी पक्षाचे जे प्रवक्ते आहे यांनी कशा प्रकारे पवईत दमनगिरी केलेली आहे. मी वादविवादाचं पूर्णपणे समर्थन करतच नाहीये, पण तुम्ही एकच बाजू का मांडलेली आहे? तुम्ही दुसरी बाजू पण मांडा, दुसरी बाजू पण बघा ना. नक्की काय झालं होतं? टाइम्स ऑफ इंडियाला आलं, मिररला, TV9ला आलं, लोकल न्यूजला पण आलं सगळी याच्याबद्दलचे न्यूज. पण हे सगळं पण एक खोटं आहे. दुसरी बाजू पण तुम्ही बघा. आणि तुम्हाला काय हवे असेल पुरावे तर इथं आहे, सगळं इथं मी ठेवलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात. त्या दिवशी काय घडलं होतं, समोरचे लोक कोण होते, काय मला त्यांचं नाव घ्यायचं नाहीये, फक्त कमिटी मेंबर होते, त्यांच्याशी वादविवाद झालेत. वादविवाद म्हणजे आधी बोलणं चालू होतं, त्यातून तो प्रसंग असा घडला आणि ते सगळं घडलं. पण त्यांना पण मारलेलं आहे. वादाचं कारण काय? वादाचं कारण एवढंच होतं की सिक्युरिटी गार्ड आहे, त्यांच्या हक्कासाठी हे लढत होते. ते खूप गरीब लोक आहेत, ते पार्क साईडचे लोक आहेत, कुणी दुसरीकडचे पण आहेत, पण ते खूप गरीब आहे. त्यांच्या हक्कासाठी हे लढत होते. ते व्हायला नको होतं वादविवाद आणि हातापाई. मी त्याचं समर्थन नाही करत, पण ते लढत होते ते पूर्णपणे गरीब लोकांसाठी लढत होते. सिक्युरिटी गार्ड पण माझ्यासोबत आता आहेत, त्यांना पण तिथून काढलेलं आहे आता कामावरून. आणि आता दुसरे पण ठेवलेलं आहे. हे खूप वर्षापासून चालू होतं की सिक्युरिटी गार्ड हे काढावंच, पण आता काढलं त्यांनी. आणि त्यांना पेमेंट पण खूप कमी होतात. ते एवढे पेमेंट कमी असून सुद्धा तिथं एकदम प्रामाणिकपणे काम करत होते. अच्छा, म्हणजे तुम्ही सिक्युरिटी गार्डचे मानधन वाढलं जावं याच्यासाठी हो. म्हणून त्यांना काढून टाकले? हो, त्यांना काढलं गेलं तिथे. आणि आता बिचारे 40 जण आहेत ते. आता तुम्हीच एक विचार करा, 40 लोक अचानक कुठे जॉब शोधू शकता? त्यांना जॉब मिळेल का लगेच? अचानक तुम्ही 2 दिवसात त्यांना काढलं आणि आता ते कुठे शोधणार जॉब? त्यांचं घर पूर्ण त्याच्यावरती चालू आहे, जिथे ते जॉब करतात, जिथे ते सिक्युरिटी गार्डचं काम करतात. आता त्यांना तुम्ही अचानक काढलं, बिचारच्या अक्षरशः रडत होते. म्हणजे कोणी सोसायटीने काढलं की कॉन्ट्रॅक्टरने काढलं? कॉन्ट्रॅक्टरने नाही काढलं, सोसायटीने काढलंय. कॉन्ट्रॅक्टर बिचारे ते प्रयत्न करतायत ते पण की यांना कुठेतरी दुसरी का जॉब मी अवलंब करून देऊ, पण भेटणं पण मुश्किल आहे. आताच्या जमान्यात तुम्हाला माहिती, कोणताही जॉब मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. आणि त्यांना अचानक हे जॉब मिळणं खूप कठीण आहे. आलेले आहेत ते सगळे सिक्युरिटी गार्ड पण आलेले आहेत, ज्यांच्यासाठी हे लढत होते, यांच्या बाजूने हे खंबीरपणे उभे होते. त्यांनी खूप प्रयत्न केला त्यांच्यासाठी. आता तुमच्या प्रमुख मागण्या काय? आमच्या आता मागण्या काय नाही, आम्ही आमचा जो न्याय आहे आम्हाला तो कोर्टाकडून आम्ही आता घेणार आहात. आम्ही ते कायदेशीर लढा करणार आहे. कायदेशीर आम्हाला कोर्टाकडून न्याय हवा, कारण की सगळी आमची बदनामी करताय आमच्या कुटुंबाची. एवढंच नाही तर आम्हाला सोसायटीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, खाली गार्डनमध्ये लहान मुलं गेलीत माझी खेळायला, तर ते तुम्ही पाठी बोला ना. जेव्हा आम्ही जातो तेव्हा तुम्ही बोलतात की इधर डर लगता है, ये जेल में गया है. का लहान मुलं आहेत ते,
त्यांना काय कळतं का? हां, उद्या लहान मुलांनी मला प्रश्न विचारले, मी त्यांना काय उत्तर देऊ? तुम्हीच सांगा मला पहिले. लहान मुलांना काय उत्तर द्यायचं आपण? त्यांना उत्तर तर देऊ शकत नाही ना आपण. काल तर एक असा प्रसंग झाला की लहान मुलं माझे दोन, एक 4 वर्षाचा, एक 7 वर्षाचा आहे. तो रडत होता. तर लगेच आली एक तिथली महिला, मला नाव कोणाचेच नाही घ्यायचे, माझ्याजवळ मी FBO टाकलेलं आहे ते. मी ते लहान आली, रडताय, मला फोनवर बोलायचं आहे, तुमचं रोजच असतं हे, तुम्ही दरवाजा लावून बस. आता लहान मुलांना आम्ही दरवाजा, ते गार्डनला चालले होते, आता 2 मिनिटासाठी रडतील, लिफ्टमध्ये जाऊन ते खाली जातील ना, एवढा काय इश्यू? आम्हाला फोनवर बोलण्यासाठी लहान मुलांचं रडणं किती बंद करू शकतं? नैसर्गिक आहे रडणं, हट्ट करणं, ही नैसर्गिक आहे. त्यांना लहान मुलांच्या, आमच्या फॅमिलीचं रडणं पण. आणि माझी सासूबाई म्हणजे नितीन देशमुख यांची आई, ह्या फक्त 66 वर्षाच्या आहे, त्यांचे 5 ऑपरेशन झालेले आहेत. त्या यांचा काय, म्हणजे यांना काय धोका आहे त्यांच्यापासून की यांच्या अख्ख्या फॅमिलीला काढायचं सोसायटीमधून? माझे एक 4 वर्षाचा मुलगा, एक 7 वर्षाचा मुलगा, एक 66 वर्षाची सासूबाई, मी आणि माझे पती, अशी आम्ही फॅमिली राहतो, बरोबर? त्यांना काय धोका आहे त्याच्यापासून? लहान मुलं काय करू शकतात? किंवा एक वयोवृद्ध आहे, त्यांनी याचं पण, त्यांची मानसिकता एवढी बिघडलेली आहे की त्यांना असं वाटतं की यांच्या फॅमिलीपासून धोका आहे. तुम्ही माझ्या सासूबाईंना बघितलं ना, त्यांना चालता पण येत नाही. त्यांच्यापासून काय धोका असणार आहे ते सांगा मला. किंवा माझे 2 लहान मुलं आहे, तुम्ही पण समजू शकता, तुमच्या घरात पण लहान मुलं असणार, ते काय करणार आहे? ते अशी वागणूक देताय सोसायटीत, ग्रुपवर मेसेज टाकताय, आंदोलन करायचं विचारताय, आम्ही सोसायटीतून जावं, हे योग्य आहे का? तुम्ही खरं सांगा. आम्ही सोसायटीतून जावा यासाठी जर ते आंदोलन करताय, किंवा आमच्या फॅमिलीमुळे त्रास होतोय याच्यासाठी तुम्ही इथून जा, म्हणजे मेसेज पण टाकलाय, तुम्ही इथून गेलात ना तर आम्ही शांतपणे राहू. ग्रुपवरती कसला त्रास झाला यांना? ते जे लढत होते त्यांचा वादविवादाला मी पूर्णपणे समर्थन करत नाहीये, पण त्यांचा लढा हा योग्य होता, एक सिक्युरिटी गार्डसाठी होता, जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी होता, त्यांचा हक्कासाठी होता. त्यांचा पण हक्क आहे ना. तुम्ही बाकीच्या जर सोसायटीमध्ये गेलात ना तर सिक्युरिटी गार्ड, हाऊसकीपिंग यांना खूप पेमेंट आहे. यांना विचारांना खूप कमी पेमेंट असून प्रामाणिकपणे ते तिथे काम करत होते. एवढंच नाही तर कोणताही प्रसंग जरी आला ना तर हे पटकन पळून जात होते. तिथे एकदा आग लागली होती एका फ्लॅटमध्ये, तर ही सिक्युरिटी गार्ड गेले होते तिथे, कोणताही विचार न करता. तरी तुम्ही त्यांच्यासाठी उभे न राहता त्यांच्या बाजूने उभं राहून त्यांना काढून टाकलंय. आणि अजून एक सांगायचंय, बाउन्सर ठेवलंय सोसायटीमध्ये. मला अक्षरशः कसं तरी वाटतंय का, ते लक्ष ठेवायला. जेव्हा गाडीतून उतरते ना, मी अशी गाडीतून ज्यावेळेस उतरते ना, ते असे लक्ष ठेवतात ना, विचित्र वाटतं. का आम्ही फॅमिलीने काही गुन्हा केलाय का? 5-6 बाउन्सर आहेत ते, एक सोडून. फोटो पण आहे माझ्याकडे. पोलिसांनी फक्त तुमच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे, पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? हे बघा, मला ह्या गोष्टीबद्दल खरंच काही बोलायचं नाही. मला म्हणजे मी इथे याच्यासाठी आलेली आहे की जे आता मीडियामध्ये पसरतंय ना, जे अपमान होतोय ना, त्याच्यासाठी मला ते क्लिअर करायचं होतं की निवडणुकीचा, इलेक्शनचा इथे काहीही संबंध नाही. 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट तुम्ही आत्ता त्याचं इथं FIR करताय, ट्रेस पासिंगचं लावताय, आमची स्वतःच्या फ्लॅट असून आमच्यावर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करताय माझ्या पतीवरती, आणि सगळ्यात मेन म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा टाकेल अशी धमकी देताय. मी ओपन कास्टची आहे आणि तिथे ॲट्रॉसिटीचा काय संबंध? आणि आमचे ड्रायव्हर किंवा आमचे कामगार, अहो FIR मध्ये लिहिलंय, सोसायटीने टाकलंय, FIR आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये त्यांनी टाकलंय की आम्ही धमकवतोय असं. पण आम्ही ओपन कास्टचे, ॲट्रॉसिटीचा काय संबंध तिथे? असे आमचे FIR खोटी गुन्हे दाखल केलेले आहेत ते पूर्णपणे. तुम्ही FIR बघू शकता, त्यात लिहिलेलं आहे. आता तुम्ही सांगा, आम्ही ॲट्रॉसिटी टाकू शकतो का? असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. बस माझं स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे न्यूजमध्ये सांगताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. वादविवाद आम्ही समर्थन करत नाही, पण त्यांचा लढा होता तो गोरगरिबांसाठी. आता जर गोरगरिबांसाठी पण लढणं चुकीचं असेल ते मला योग्य वाटत नाही. तुम्ही म्हणतात न्यूजवाले चुकीचं दाखवतात, मग नितीन देशमुखांचं वारंवार मारहाणीचे प्रकाराचे आपण विधान भवनात बघितला. एक मिनिट, विधान भवनातला जो प्रकार वारंवार काय त्याचं ऐका, विधान भवनामधला तुम्ही जो बोलताय त्यात त्यांना आधी मारलं गेलं होतं. तुम्ही बघितलंय, क्लिअर आहे ते. विधान भवनामध्ये बघितलं. ते मला राजकारण्यांच्या नावं नाही घ्यायचे, पण ते माणसं आलीत.
बरोबर, त्यांना मारलं. वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करेल. आज तुम्हाला मी एक फटका दिला, सॉरी हा, बोलते चुकून बोलले असं, सॉरी, पण तुम्ही माझा विरोध करणार की नाही? करणार ना. म्हणून ते झालं. आणि यांनी कुठे जास्त मारलंय? त्यांनाच जास्त मारलंय. ह्याच्यात पण असं झालं, मेडिकल रिपोर्टमध्ये दाखवत आहे की यांना लागलेलं आहे, यांना पण लागलेलं आहे, पण FIR फक्त एकच तर्फे, दोन्ही तर्फे नाही आहेत. त्याचे रिपोर्ट पण आहे आपल्याकडे, त्यांच्या पण इथं पोटाला लागलेला आहे. आणि त्यांना ॲडमिट पण करत नव्हते, कारण की कसं आहे ना, त्यांची एक कंडिशन झालेली आहे. त्यांना थोडं जरी लागलं ना, खूप जास्त जरी लागलं ना, तर त्यांच्या पोटात बॅट्रिक सर्जरी झालेली आहे. त्यांना लागल्यामुळे ना त्रास होतो खूप, तर ॲडमिट पण करून देत नव्हते पोलीस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.